वेलकम स्टुडंट्स. चला नवीन टॉपिककडे वळू. आता आपण बघा, आतापर्यंत आपण किंवा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरियस डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजचे एसआय युनिट्स काय आहेत आणि ते एसआय युनिटचे सिम्बॉल काय आहेत आणि त्यानंतर त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते आपण सर्व स्टडी केला आणि त्या फॉर्म्युल्यावरूनच आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, त्याचं एसआय युनिट कॅल्क्युलेट केलं होतं. ओके, चला तर मग आता समोरच्या टॉपिकवर जाऊ. बघा, आता बऱ्याचदा मी वर्ड यूज केला एसआय युनिट. एसआय युनिट, तर एसआय युनिट म्हणजे नेमकं काय ते आपण समोर बघणार आहोत. त्याआधी आपण युनिटबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. तर युनिटबद्दल काय, युनिटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. क्वेश्चन असेल व्हॉट इज युनिट, व्हॉट इज मीन बाय युनिट, यू नो व्हेरी वेल. युनिट म्हणजे काय हे तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि समोरचं आहे व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट. गुड युनिटच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला बघायचं आहे. युनिट नेमकं कसं असायला पाहिजे, ओके, त्याचा स्टडी आपण करू. चला पहा मग. सर्वात आधी तर व्हॉट इज युनिट, तर यू नो दॅट द रेफरन्स स्टँडर्ड used for the measurement of physical quantity. The reference standard used for the measurement of physical quantity is called as unit. ओके, हे झालेलं आहे आपलं. एक रेफरन्स स्टँडर्ड असतं की जे आपण युनिटचं एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी त्याचं युनिट बनवतो, त्यालाच आपण काय म्हणतो, रेफरन्स स्टँडर्ड. फॉर एक्झाम्पल, जसं की मास मोजण्यासाठी, वेट मोजण्यासाठी आपण काय यूज करतो, किलोग्राम यूज करतो, किंवा लेंथ मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, मीटरचा वापर करतो. ओके, चला तर मग हे झालं त्याचं युनिट. आता आपल्याला बघायचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ युनिट. प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट. फक्त युनिटच नाही तर प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट विचारला आहे त्यांनी. कोणते, प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट. युनिट नेमकं कसं असायला पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. युनिट नेमकं कसं असायला पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. तर पहा, सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे युनिटची, इट शुड बी रिप्रोड्युसिबल, इझिली रिप्रोड्युसिबल and not perishable. It should be easily reproducible and not perishable. आता नेमकं हे रिप्रोड्युसिबल आणि पेरिशेबलची काय भानगड आहे ते आपण बघू. पहा, तुम्ही एखाद्या दुकानावर गेले, ठीक आहे, तुम्हाला एक किलो साखर हवी आहे. काय हवी आहे, 1 किलो साखर हवी आहे. मग किंवा 1 किलो साखर, ठीक आहे, 1 किलो साखर, तर आपण 1 किलोचं वजन, आपल्याकडे वजन त्याचं इझिली अवेलेबल असतं, तागड टाकून आपण ते मेजर करतो. परंतु तुम्हाला 5 किलो साखर हवी आहे. किती किलो हवी आहे साखर, 5 किलो साखर हवी आहे, 5 kg. ओके, परंतु त्या दुकानदाराकडे 5 kgचं वजन जे आहे अवेलेबल नाही आहे. बघा मी काय सांगताय, तुम्हाला साखर किती हवी आहे, 5 किलोग्राम, परंतु तो ज्या दुकानदाराकडे तुम्ही साखर घेण्यासाठी गेले त्या दुकानदाराकडे 5 किलोग्रामचं वजन अवेलेबल नाही आहे. ओके, मग आता पहा, अवेलेबल नाही आहे, तर मग आता काय करेल, त्याला तुम्हाला 5 किलो साखर तर द्यायची आहे. मग का, त्याच्याकडे 2 वे आहेत की 1 किलोचं, त्याच्याकडे वजन 1 किलोचंच अवेलेबल आहे, फक्त 1 किलो असं 5 वेळा मोजून त्याला तुम्हाला द्यावं लागेल. किती वेळा काम करावं लागेल, 5 वेळा मोजून त्याला तुम्हाला द्यावं लागेल. किती वेळा मोजावं लागेल, 5 वेळा. परंतु 5 वेळा मोजणं प्रत्येक वेळेला 1 किलो हे पॉसिबल आहे का, हे सोयीस्कर आहे का, तेच ते काम करणं नाही आहे. कसं आहे, याचा त्रास होतो खूप. दुसरा वे कोणता आहे, 5 किलोचं वजन असतं, ते वजन तागड टाकायचं आणि 5 किलो एकाच दमात मोजून द्यायचं. परंतु त्याच्याकडे काय, 5 किलोचं वजनच नाही आहे. मग तो काय करेल, इझिली त्याच्याकडे 1 किलोचे जर 5 वजन असतील, 1 किलोचे जर 5 वजन असतील, तर ते पूर्ण 1 किलोचे 5 वजन एका तागड्यात ठेवेल. बरोबर आहे, 5 किलोचं वजन त्याच्याकडे नाही आहे. आता 5 किलोचं वजन त्याला बनवायचं आहे, नवीन विकत आणू तो शकत नाही, किंवा त्याच्याकडे ते सध्या अवेलेबल नाही आहे दुकानावर, नवीन विकत आणायचं. मग त्याला 5 किलोचं वजन तयार करायचं आहे. काय करायचं आहे, तयार करायचं आहे. तर तो इझिली तयार त्याच्यानं करता आला पाहिजे. तो काय करेल, त्याच्याकडे एका किलोचे सपोज करा 5 वजन अवेलेबल आहेत, तो एका किलोचे 5 वजन एका तागड्याच्या एका बाजूने टाकेल
आणि त्याच्याशी कम्पेअर करण्यासाठी एखादा दगड म्हणा किंवा एखादं सॉलिड असं काहीतरी त्याच्याकडे मोठं असं असेल तो या तागात टाकेल. आणि ज्या वेळेला हे 5 किलो आणि हे यामध्ये टाकलेलं मॅटर जेही काही असेल, एखादा दगड असेल, एखादा गोटा म्हणतो त्याला मराठीत आपण चांगल्या भाषेत, गोटा जर का त्यामध्ये टाकलेला असेल, दगड त्यामध्ये टाकलेला असेल आणि ज्या वेळेला ते बॅलन्स होईल, ज्या वेळेला ते बॅलन्स होईल त्यावेळेला आपण असं काय म्हणू शकतो, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की या बाजूनी जोही मॅटर जेही वस्तू टाकलेली आहे त्या वस्तूचं वजन किती किलोग्राम आहे, तर त्याचं वस्तूचं वजन आहे 5 किलोग्राम. सपोज करा त्यामध्ये त्यांनी एक दगड टाकलेला आहे आणि तो दगड बरोबर तागड्याने काय केला, बॅलन्स केला. आणि त्यावेळेला आपण आता असं म्हणू की हा जो दगड आहे, आता हा दगड किती किलोग्रामचा आहे, 5 किलोग्रामचा. किती किलोग्रामचा आहे, 5 किलोग्रामचा. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याच्याकडे एका किलोचे खूप सारे वजन अवेलेबल होते, परंतु त्याच्याकडे 5 किलोग्रामचं वजन त्याच्याकडे अवेलेबल नव्हतं. मग त्यांनी 5 किलोग्रामचं वजन तयार केलं. आता तेच 5 किलोग्रामचं वजन तो इझिली त्याचा वापर करून आता काय करेल, तो 5 किलोग्राम जरी साखर लागली कोणाला तरी तो इझिली त्याला देऊन देईल. त्यांनी काय केलं पहा बरं, 1 kg इट इज द युनिट. 1 kg काय त्याचं युनिट हे त्याच्याकडे एक अवेलेबल होतं. आता 1 kg 5 ब्लॉक त्याच्याकडे अवेलेबल होते. त्या 5 ब्लॉकचे यूज करून त्याने इझिली 5 किलोग्रामचं वजन काय केलं, तयार केलं, प्रोड्यूस केलं. त्याला आपण रिप्रोड्यूस म्हणू. त्याने परत काय केलं, तयार केलं. कसं तयार केलं, त्याला काही वेळ लागला का तयार करायला? नाही, काहीच वेळ लागला नाही. 5 किलोचं एका केजीचे 5 ब्लॉक एका याच्यात टाकले, त्याच्याच कंपॅरिझनमध्ये याला त्यांनी हे केलं आणि काय केलं, एक वजन तयार केलं. आणि तेच वजन आता तो 5 kg साखर ॲट ए टाइम मोजून देण्यासाठी काय करतो, यूज करतो. म्हणजे त्यांनी काय केलं, युनिट तयार केलं. कितीचं, 5 kgचं युनिट तयार केलं. कितीचं, 5 kgचं युनिट तयार केलं आणि इझिली तयार केलं. म्हणजेच काय केलं त्यांनी, इट इज इझिली रिप्रोड्युसेबल. ते कसं तयार करण्यात आलं, इझिली रिप्रोड्युसेबल. आलं लक्षात? हा आहे एक गुड युनिटची सर्वात पहिली प्रॉपर्टी. काय आहे, इट शुड बी. ते कसं असायला हवं, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. ओके. आणि परत सपोज जर का 1 मीटर स्केल तुमच्याकडे आहे, इथपासून इथपर्यंत हे एक तुमच्याकडे स्केल आहे, याचं डिस्टन्स आहे 1 मीटर. ओके. आता तुमच्याकडे 5 मीटरची एक स्केल तुम्हाला बनवायची आहे. किती मीटरची एक स्केल बनवायची आहे, 5 मीटरची. एक लांब अशी काडी घ्यायची, त्या काडीवर 1 मीटरच्या स्केलनी 1 मीटर, असे 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर आणि 5 मीटर असे मार्किंग करत गेले. हे एवढी आहे 1 मीटरची. असं 5 वेळा तुम्ही त्याच्यावर मार्किंग करत गेले तर जी तुम्ही एखादी लांब अशी काठी म्हणा, म्हणजे काडी म्हणा, किंवा मग एखादा पाईप म्हणा, त्यावर जर का तुम्ही मार्किंग केली तर तो जो पूर्णचा पूर्ण एवढा मोठा लॉंग असा पाईप आहे तो किती मीटरचा असेल, तो असेल 5 मीटरचा. आता तुम्हाला जास्त लेंथची जर का मोजायचं असेल तर एक एक मीटर प्रत्येक वेळेला मोजायची गरज आहे का? नाही. का? कारण आता तुम्ही 5 मीटरचं पण 1 मीटर स्केल तयार केली, 5 मीटरचं एक युनिट तयार केलं. आता ते तुम्ही इझिली यूज करा. आणि कसं तयार केलं, काही लागलं का तयार करायला आपल्याला? नाही. काय केलं, फक्त याच्यासोबत आपण त्याला कम्पेअर केलं. त्याच्यासोबत काय केलं, कम्पेअर केलं आणि इझिली आपण काय केलं, ते युनिट तयार केलं. इझिली काय केलं, युनिट तयार केलं. हेच आहे याचं एक सर्वात इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. आणि 1 मीटर हे कोणाचं युनिट आहे, लेंथचं. लेंथ काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. हे कशाचं आहे, मासचं. बघा मासचं काय आहे, kg आहे. आपण युनिट काय केलं, इझिली रिप्रोड्यूस केलं. आता त्याच्या समोरचं पहा, नॉट पेरिशेबल. नॉट पेरिशेबल. तर पेरिशेबल म्हणजे काय, नाशवंत. पेरिशेबल म्हणजे काय आहे, नाशवंत. नॉट पेरिशेबल, नाशवंत असायला नको. म्हणजे त्याला ती खराब व्हायला नको. युनिट काय व्हायला नको, खराब व्हायला नको. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल अँड नॉट पेरिशेबल. ते खराब व्हायला नको. म्हणजेच तुमच्याकडे जे 1 kgचं वजन आहे किंवा 5 kgचं वजन आहे, हे वजन तेवढं जसंच्या तसंच राहायला हवं. ते म्हणजे कमी व्हायला नको. कारण सपोज जर का एखादं वजन आहे, लोखंडी आहे किंवा असं तुम्ही म्हटलं, ते जर गंजलं, ते जर घासलं गेलं तर त्याचं काय होऊन जाईल, वजन कमी होऊन जाईल. मग आपलं जे कंपॅरिझन आहे किंवा आपलं जे मेजरमेंट आहे ते ॲक्युरेट राहील का? नाही. मेजरमेंट काय होऊन जाईल, चुकून जाईल. तर मेजरमेंट न चुकावं त्यासाठी ते कसं असायला पाहिजे, नॉट पेरिशेबल. ते पेरिशेबल असायला नको, नाशवंत असायला नको. त्याला जंग लागू नये. किंवा जे तुम्ही आता सध्या दगडचा वापर करून जे 5 kgचं वजन तयार केलं, परंतु काही दिवसानंतर तो दगड असा थोडासा त्याचा तुकडा पडून बाहेर पडला, मेजरमेंट काय झालं, तुमचं चुकलं. तो दगड काय झाला, नष्ट झाला. नष्ट व्हायला नको, नाशवंत व्हायला नको. हे आहे गुड युनिटची पहिली प्रॉपर्टी. ओके. आलं असेल तुमच्या लक्षात काय आता, रिप्रोड्युसिबल.
रिप्रोड्युसिबल आणि नॉट पेरिशेबल. सेकंड नंबरवर तुम्ही काय लिहू शकता, सेकंड नंबर तुम्ही काय लिहा असंही लिहू शकता तुम्ही, इट शुड बी इझिली अवेलेबल. इट शुड बी इझिली अवेलेबल. कसं असायला पाहिजे, इझिली अवेलेबल असायला पाहिजे, ताबडतोब तुम्हाला ते अवेलेबल झालं पाहिजे. नाहीतर ते जर बनवण्यासाठी किंवा ते जर शोधण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर काही कामाची गोष्ट नाही, ते इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं एक अवेलेबल. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे इट शुड बी वेल डिफाईन. इट शुड बी वेल डिफाईन. कसं असायला पाहिजे, ते एकदम वेल डिफाईन असं युनिट ते असायला पाहिजे. एकदम वेल डिफाईन असं ते युनिट असायला पाहिजे. क्लिअरली त्याला डिफाईन झालेलं असलं पाहिजे, नाहीतर त्यामध्ये काही त्रुटी किंवा जसं त्याला आपण म्हणतो त्यामध्ये काही अडचणी असायला नको समजण्यासाठी. सर्वांना ते कसं असायला पाहिजे, समजायला पाहिजे. इट शुड बी वेल डिफाईन. फॉर एक्झाम्पल जसं की आपलं केजी आहे, जसं की आपलं काय आहे केजी आहे, हे युनिट आहे, किंवा लेंथचं मीटर हे युनिट आहे, टेम्परेचरचं डिग्री हे युनिट आहे. ओके, हे सर्व कसे असायला पाहिजे, सर्व वेल डिफाईन असायला पाहिजे. ओके, तर मग नेक्स्ट आता याच्या समोर तुम्ही काय लिहिसाल, नेक्स्ट नंबरवर लिहा. हा एक खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे. इट शुड बी युनिव्हर्सली accepted. It should be universally accepted. हे कसं असायला पाहिजे, युनिट हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असायला पाहिजे. युनिव्हर्सली म्हणजे काय, पूर्ण युनिव्हर्समध्ये एक सारखं असं ॲक्सेप्टेड असायला पाहिजे, नाहीतर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात बघा. युनिव्हर्सली म्हणजे काय, सर्वीकडे. आता फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये सपोज, इंडियामध्ये काय आहे, इंडियामध्ये आपण मासचं युनिट सपोज ठीक आहे आता केजी वापरतो. काय वापरतो, केजी वापरतो. किंवा तुम्ही USA मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या अदर कंट्रीजमध्ये गेले आणि तिथं जर का तुम्हाला मास हे मेजर करण्यासाठी पाऊंड हे जर युनिट सापडलं, तर काय गोंधळ होतो पहा. आपण मास किती म्हणतो, किलोग्राममध्ये. आपल्या इंडियामध्ये कशाचा वापर करतो, केजीचा वापर करतो. आणि USA मध्ये जर तुम्ही गेले तर कशाचा वापर करून राहिले, तिथं पाऊंडचे. मग येता इंडियातला एखादा व्यक्ती जर का USA मध्ये गेला, म्हणजे अमेरिकेमध्ये गेला, आणि त्यांनी जर का म्हटलं तर मला 1 kg समथिंग जे काही आहे ते पाहिजे, तर समोरचा तुम्हाला क्वेश्चन काय विचारेल, 1 kg मीन्स किती, 1 kg म्हणजे नेमकी किती. कारण त्यांच्या कंट्रीमध्ये केजी हे वापरतच नाहीत. काय वापरतात, पाऊंड वापरतात. मग त्यांना समजणार आहे का, नाही आहे. मग हे असं का झालं, कारण की प्रत्येक कंट्रीमध्ये युनिट काय झाले, वेगवेगळे वापरण्यात आले. त्यामुळे काय झाले, हे प्रॉब्लेम झाले. त्यासाठी युनिट कसं असायला पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. बरं, अदर कंट्रीजचं सोडा, आपल्या इंडियामध्येच बरेचसे असे राज्य आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपण अजूनही बऱ्याचशा खेडे विभागात म्हणा किंवा कुठं म्हणा, हे जे म्हणतो आपण त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, वजनासाठी किंवा मास मोजण्यासाठी वेगवेगळे युनिटचा वापर केला जातो. कसे वेगवेगळे युनिट, तुम्ही तुमच्या आजी आजोबा असतील त्यांना विचारा, ते अजूनही बऱ्याचदा बोलायच्या वेळेला, जसं आपण गहू शेतातून आपल्याला गहू काढले किंवा गहू आपल्याला दळण न्यायसाठी द्यायचा आहे, तर गहू किती आहे, किती गहू आहे, तर 2 पायल्या. पायली ऐकलेलं असेल तुम्ही, 2 पायल्या 3 पायल्या. मग 1 पायली म्हणजे किती, 1 पायली म्हणजे 4 किलोग्राम होते. बरोबर, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, आपण केजी म्हणून वापरतो, परंतु एखाद्या शहरात राहणारा त्याला पायली म्हणजे काय हे काही माहित नाही आहे, परंतु त्याला केजी म्हणून हे माहिती आहे. आणि एखादा आपला खेड्यातून एखादा आजोबा आजी तिथं गेले आणि म्हटलं, त्याने सांगितलं की 2 पायल्या दळण घेऊन ये. आता तो विचारात पडेल की आता पायली म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे ना, गोंधळून जाईल. परंतु त्याला जर असं सांगितलं, ठीक आहे 8 किलोग्राम गहू आहेत, 8 kg गहू आहेत, ते जाऊन तू दळण घेऊन ये, तो इझिली जाईल, त्याला ते समजेलही, तो हिशोबही करण्यात तो सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जाते. परंतु पायलीच्या संदर्भात जर त्याला तुम्ही सांगितले तसं, तर हे पॉसिबल आहे का, नाही. तसंच एक वर्ड आहे मन, 1 मन, 2 मन, 3 मन, बरोबर आहे. ओके, हे पण काय आहेत, युनिटच आहेत. कशाचे, वजनाचे, म्हणजे मास मेजर करण्याचे. असो, परंतु ते खेड्या विभागात अजूनही बऱ्याचशा ठिकाणी वापर केला जातात. तुमच्या घरीही तुम्ही पायली हा वर्ड, तर 101% पायली हा वर्ड तुमच्या घरचे आई वडील यूज करत असतीलच, किंवा आजी आजोबा असतील हे यूज करत असतील, त्यांना एकदा विचारून घ्या. ठीक आहे.
परत जर का शेती तुम्ही बरेचसे जण करता म्हणजे तुमचे आई वडील करतात, शेतीमध्ये जर का खत टाकायचं असेल तर एक असा डब्बा असतो, त्या डब्याला आपण म्हणतो अदली. आपल्या इकडे काय म्हटलं जातं त्याला, अदली. तर 1 अदली 2 अदली. अदली किती किलोची असते तर अदली असते 2 किंवा आय थिंक 2 किलो किंवा 2.5 किलोची अशी काहीतरी अदली असते. ठीक आहे, हे आता आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत म्हणून ठीक आहे, परंतु ज्याला माहिती नाही त्याला जर का ह्या गोष्टी सांगितल्या तर काय होतील, प्रॉब्लेम होतील, तो गोंधळून जाईल, त्याला समजणार नाही नेमकं किती आहे ते. तर ओके, मग हे असे प्रॉब्लेम व्हायला नको, ह्या अडचणी व्हायला नको, म्हणून युनिट हे कसं असायला पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असायला पाहिजे. युनिट हे कसं असायला पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड म्हणजे काय, ॲक्सेप्टेड म्हणजे मान्य केलेलं. सर्व युनिव्हर्समध्ये पूर्णच्या पूर्ण या अर्थवरती जेवढेही कंट्रीज आहेत, पूर्ण कंट्रीजमध्ये युनिट कसं असायला पाहिजे, एक सारखं असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माससाठी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड युनिट कोणतं आहे, kg आहे. लेन्थसाठी मीटर आहे, टाईमसाठी सेकंद आहे. असे हे काय युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड युनिट्स आहेत. ओके, सो दीज आर दी various properties or the properties of unit, good properties of good unit. ओके, हे काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत गुड युनिटच्या. ओके, आलं लक्षात तुमच्या, काय एकदम इझी अशा आहेत. इझिली रिप्रोड्युसिबल व्हायला पाहिजे, नॉट पेरिशेबल असायला नको. त्यानंतर इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे, वेल डिफाईन्ड. ओके, हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. आता आपण पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर दी सिस्टीम्स ऑफ युनिट, व्हॉट आर दी डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट. चला बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज मीन बाय सिस्टीम ऑफ युनिट अँड स्टेट डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम्स ऑफ युनिट. ओके, सिस्टीम ऑफ युनिट काय आहे आणि सिस्टीम ऑफ युनिटचे वेगवेगळे टाइप्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पाहिले आपण आतापर्यंत युनिट सांगितलं तुम्हाला. युनिट्स बोलायच्या वेळेला बऱ्याचदा मी SI युनिट बोललो. ओके, अशी SI युनिट हा एक टाईप आहे सिस्टीम ऑफ युनिटचा. तर सर्वात आधी सिस्टीम ऑफ युनिट काय ते समजून घ्या. सर्वात आधी तर सिस्टीमचा मिनिंग काय, सिस्टीम या वर्डचा मिनिंग काय. तर सिस्टीम या वर्डचा मिनिंग काय असतो, जेव्हा एकापेक्षा जास्त गोष्टी येतात त्यावेळेला एक सिस्टीम तयार होते. ज्या वेळेला if there are one or more things are present, then that collection we can call it as system. एकापेक्षा 2 ज्या वेळेला येतात त्यापेक्षा काय असतात, सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरात एकापेक्षा 1 व्यक्ती नसून 4 व्यक्ती आहेत, तर हे काय, हे घर काय एक सिस्टीम आहे. कोणाकोणाची, 4 व्यक्तींची. मग परत त्या सिस्टीममध्ये 4 व्यक्तीच आहेत का, नाही, खूप सारे घरातले फर्निचर्स आहेत, घरातलं हे वस्तू आहेत, सगळ्या गोष्टी. ओके, वेगवेगळ्या वस्तू आहेत, हे काय खूप सारे मिळून एक ग्रुप सिस्टीम. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, ग्रुप इज कॉल्ड एज सिस्टीम. एका सिंगलला तुम्ही सिंगल व्यक्ती असला त्याला ग्रुप म्हणसाल का, नाही, ज्यावेळेला एकापेक्षा जास्त असतील त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, ग्रुप. तोच मिनिंग आहे सिस्टीम. मग क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय सिस्टीम ऑफ युनिट. तर युनिटचे आपल्याकडे किती टाइप्स आहेत, किती ग्रुप आहेत. ॲक्च्युअलमध्ये आपले 2 युनिट आपण बघितले. कोणकोणते, एक फंडामेंटल युनिट आणि एक डिराइव्ड युनिट. ओके, तुम्ही म्हणसाल सर सप्लिमेंटरी युनिट नाही का, तर ॲक्च्युअलमध्ये सप्लिमेंटरी युनिट हे आहेत, पण ते युनिट नसून ते आपण ॲज अ युनिट म्हणून ते जे रॅडियन आणि स्टेरेडियन त्याला यूज करतो, पण बेसिकली ते युनिट नाही आहे. ओके, पहा मग, तर व्हॉट इज मीन बाय सिस्टीम ऑफ युनिट, अ सेट ऑफ फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट. फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिटचा सेट, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिटचा सेट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजेच फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट्स मिळून काय तयार झाली, एक सिस्टीम ऑफ युनिट तयार झाली. ओके, आलं लक्षात. मग आता बघू आपण समोर टाइप्स ऑफ युनिट. युनिटचे टाइप कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे. पहा मग, देर आर द 4 टाइप्स ऑफ सिस्टीम्स ऑफ युनिट. देर आर 4 टाइप्स ऑफ सिस्टीम्स ऑफ युनिट. द फर्स्ट सिस्टीम इज FPS सिस्टीम. त्यापैकी पहिली सिस्टीम कोणती आहे, FPS सिस्टीम. पहा मग आता FPS सिस्टीम नेमकी काय आहे ते आपल्याला थोडं डिफाईन करायचं आहे. बघा, इट इज ए ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट. FPS सिस्टीम ही कोणती सिस्टीम आहे, ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट. ओके, म्हणजे FPS सिस्टीम हे कोण यूज करत होतं, ब्रिटिश. म्हणजे काय, इंग्रज म्हणतो त्याला आपण, इंग्रज त्याला युनायटेड किंगडम इंग्लंडमध्ये ते काय केले जाते, FPS सिस्टीम ही यूज केली जाते. तर आता FPS सिस्टीम काय आहे तुम्हाला समजते, पहा समोर. अँड हिअर FPS इज स्टँड्स फॉर फूट पाऊंड सेकंड. पहा, FPS चा लॉंग फॉर्म काय, F इज स्टँड फॉर फूट, P इज स्टँड फॉर पाऊंड अँड S इज स्टँड्स फॉर सेकंड रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फूट
पाऊंड आणि सेकंद. आता ही काय भानगड आहे फूट, पाऊंड आणि सेकंदची? तर बघा, हे आहे ही FPS सिस्टीम, ब्रिटिश सिस्टीम. तर काय होत होतं आधी, एवढं कन्व्हर्सेशन होत नव्हतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सध्या मोबाईल्स आहेत, ओके, मोबाईल्सवर आपण कुठं कोणत्याही देशात कॉल करू शकतो, ताबडतोब कन्व्हर्सेशन करू शकतो. परंतु आधी एवढे इन्व्हेन्शन झालेले नव्हते, मोबाईल्स नव्हते, कन्व्हर्सेशन जे आहे मीटिंग होत नव्हतं, एकमेकाला भेटत नव्हते, एकमेकाचा संवाद हा होत नव्हता. म्हणून वेगवेगळे सायंटिस्ट काय करत होते आपापल्या, किंवा वेगवेगळे लोक काय करत होते आपापल्या देशात राहून त्यांना जे सोयीस्कर वाटेल ते युनिट यूज करत होते. ओके, मग कोण्या देशामध्ये मास मेजर करण्यासाठी कोणी किलोग्राम वापरत होतं, तर कोणी ठिकाणी मास मेजर करण्यासाठी कोणी पाऊंड हा वर्ड वापरत होता. पाऊंड हे एक युनिट वापरत होतं. मास मोजण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं अजूनही आपल्या खेडेगावात आपण म्हणतो ते मेजर करण्यासाठी जे छोटे छोटे युनिट्स आहेत ओके, कोणते पायली सांगितलं, त्यानंतर मन सांगितलं, ह्या वेगवेगळ्या काय युनिट्स आहेत हे वापर करण्यात येत होते. परंतु यांनी काय होत होता, गोंधळ होत होता. तर तेच युनिट कोणत्या देशात, कोणत्या कंट्रीमध्ये कोणते सिस्टीम्स ऑफ युनिट, म्हणजे कोणते युनिट कोणतं फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापर करत होते तेच आपण बघत आहे. तर ब्रिटिशमध्ये लेंथ मोजण्यासाठी कशाचा वापर केला जात होता, फूट या युनिटचा. लेंथ मोजण्यासाठी कशाचा वापर केला जात होता, फूट या युनिटचा. आणि ॲक्च्युअलमध्ये अजूनही आपण फूट हे जे युनिट आहे हे यूज करतो कशासाठी, लेंथ मोजण्यासाठी. घराची लांबी रुंदी मोजण्यासाठी आपण बेसिकली बोलायच्या वेळेला मीटर यामध्ये बोलत नाही, कशामध्ये बोलतो, फूटमध्ये बोलतो. 10 फूट, 15 फूट, 10 बाय 10ची खोली आहे, म्हणजे काय, 10 फूट लांबी आणि 10 फूट रुंदी आहे. ओके, 10 बाय 12ची खोली आहे. ओके, हे काय फूट, आपण अजूनही तो यूज करतो. पण बेसिकली हे जे फूट हे जे युनिट आहे हे कोण वापर करत होतं, ब्रिटिश जे इंग्रज लोक आहेत ते पण काय करत होते, यूज करत होते. कशासाठी, लेंथ मोजण्यासाठी. मास मोजण्यासाठी ते कोणत्या युनिटचा वापर करायचे, पाऊंड या युनिटचा वापर करायचे. आणि टाइम मोजण्यासाठी ते कशाचा वापर करायचे, सेकंद या युनिटचा वापर करायचे. पहा लिहून ठेवलेला आहे, रिस्पेक्टिव्हली ॲज युनिट्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम. ओके, ठीक आहे, हे झालं FPS सिस्टीम. कशामध्ये, ब्रिटिशमध्ये. आता त्याच्यासमोर द नेक्स्ट सिस्टीम इज सिस्टीम ऑफ युनिट इज CGS सिस्टीम. आता नेक्स्ट CGS सिस्टीम काय आहे ते आपण बघू. तर पहा, बेसिकली CGS सिस्टीम इज अ फ्रेंच सिस्टीम. CGS सिस्टीम ही कोणती सिस्टीम आहे, फ्रेंच सिस्टीम. फ्रान्स जे आपण म्हणतो ना देश, ओके, तिथली हे सिस्टीम आहे. तर त्या देशामध्ये सेंटीमीटर C is stand for centimeter, G is stand for gram, and S is stands for second respectively as the unit of length, mass and time. म्हणजेच फ्रेंचमध्ये जर का कोणाला लेंथ मोजायची असेल तर लेंथ मोजण्यासाठी फ्रेंचमधले लोक, तिथले लोक कोणत्या युनिटचा वापर करायचे, ते लेंथ हे फूटमध्ये मेजर करत नव्हते किंवा मीटरमध्ये मेजर करत नव्हते, ते कशामध्ये मेजर करत होते, ते मोजत होते सेंटीमीटरमध्ये, काय, लेंथ. तसंच जर का त्यांना मास मोजायचं असेल, वजन मोजायचं असेल तर ते कोणत्या युनिटमध्ये मोजायचे, ग्राममध्ये मोजायचे. आणि टाइम जर मेजर करायचा असेल तर तो कशामध्ये मेजर करायचे, सेकंदमध्ये मेजर करायचे. कोणत्या सिस्टीममध्ये, CGS सिस्टीममध्ये. आणि ही सिस्टीम कुठची आहे, फ्रेंचमधली सिस्टीम आहे. इट इज अ फ्रेंच सिस्टीम. आता बघा समोर थोडं इंटरेस्टिंग येणार आहे. इंटरेस्टिंग कसं की ह्या सिस्टीम ऑफ युनिटला एका सिस्टीम रिप्लेस केलं की ज्याला आपण SI सिस्टीम म्हणतो. ओके, ते आपण समोर येऊ. पहा, ही झाली CGS सिस्टीम तुमच्या लक्षात आली. त्यानंतर तशीच एक सिस्टीमचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं MKS सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे, MKS सिस्टीम. ऑब्व्हियसली मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, इट इज अगेन कोणती सिस्टीम आहे, ही कोणती सिस्टीम आहे, फ्रेंचमधली. त्यानंतर अँड हिअर MKS इज स्टँड्स फॉर मीटर, किलोग्राम अँड सेकंद. म्हणजेच लेंथ मोजण्यासाठी. नंतर पहा, हे पण कोणती सिस्टीम आहे, फ्रेंच सिस्टीम आहे. आणि हे पण कोणती आहे, फ्रेंचच आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये ते लेंथ मोजण्यासाठी, मी एक लेंथचा एक्झाम्पल घेतो. लेंथ मोजण्यासाठी कशाचा वापर करायचे, सेंटीमीटरचा. परंतु काही वर्षानंतर, जसे काही वर्ष समोर निघून गेले, काही वर्षानंतर त्यांनी लेंथ हे मेजर करण्यासाठी सेंटीमीटर या युनिटचा यूज न करता कशाचा वापर करण्यात लागले, ते मीटरचा वापर करायला लागले. कशाचा वापर करायला लागले, मीटरचा. का, कारण जसा जसा वेळ निघत गेला तशा जशा नवीन नवीन गोष्टी लक्षात येत गेल्या, नवीन नवीन गोष्टीचं मेजरमेंट त्यांना करायची गरज पडली, खूप मोठमोठ्या गोष्टीचं मेजरमेंट त्यांना करायची गरज पडली. मग सेंटीमीटर हे छोटं युनिट आहे. सेंटीमीटर कसं युनिट आहे, छोटं युनिट आहे. मग त्यांना खूप मोठ्या मोठ्या लेन्सचा जर का मेजरमेंट करायचं काम पडत असेल तर प्रत्येक वेळेला सेंटीमीटर हा यूज करणं हे त्यांना सोयीचं गेलं नाही. म्हणून त्यांनी कोणतं युनिट वापर करायला सुरुवात केली, मीटर हे युनिट करायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, सपोज जर का आपल्याला माहिती आहे
100 सेंटीमीटर मीन्स काय होते 1 मीटर. ओके, 100 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 मीटर. आता 100 सेंटीमीटर प्रत्येक वेळेला मोजणं, सेंटीमीटरची स्केल त्यांच्याकडे असेल, 100 सेंटीमीटर प्रत्येक वेळेला मोजणं, नंतर कुठं काय होऊन जाईल 100 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 मीटर होऊन जाईल. परंतु प्रत्येक वेळेला त्यांना सेंटीमीटर 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 हे अडचणी जात होत्या. यामध्ये त्यांना मोठं युनिट पाहिजे होतं, काहीतरी मोठं युनिट पाहिजे होतं. कारण जर का तुम्ही असं सपोज जर का म्हटलं 10 मीटर लेंथ, किती मीटर लेंथ 10 मीटर लेंथ, तर त्या 10 मीटरला ते 1000 सेंटीमीटर असं म्हणणं त्याला व्यवस्थित वाटतं का? नाही. म्हणून त्यांनी काय यूज केला, सेंटीमीटरच्या ऐवजी कशाचा वापर करायला लागले, ते मीटरचा वापर करायला लागले. कशाचा वापर करायला लागले, मीटरचा वापर करायला लागले. पहा मग काय 10 मीटरच्या ऐवजी 1000 मीटर सेंटीमीटर बोलणं कसं जात होतं, जड जात होतं. मोजायलाही कसं जात होतं, जड जात होतं. किंवा परत ठीक आहे, यावरही जर का किलोमीटरमध्ये आणखी डिस्टन्स वाढत गेलं, अंतर किती आहे तर किती आहे, सपोज 5 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे, मग 10 किलोमीटरला सेंटीमीटरमध्ये ते किती लिहितील. 10 किलोमीटर हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे 10 किलोमीटर, परंतु 10 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. ओके, मग ते प्रॉब्लेम्स त्यांना क्रिएट करण्यात आले, ते प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर आले. त्यावर ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी काय केलं, सेंटीमीटरच्या ऐवजी कोणतं युनिट वापरायला सुरुवात केली, मीटर हे युनिट वापरायला सुरुवात केली. समोर त्याच्यासमोर जाऊन आणखी मोठमोठे युनिट आले. मोठे युनिट म्हणजे काय, मीटरचं मोठं युनिट काय, किलोमीटर. मग समोर ते किलोमीटरमध्ये, परंतु बेसिक युनिट कोणतं ठरवलं त्यांनी, मीटर. ओके, तसंच माससाठी किलोग्राम. ग्राम हे सोयीस्कर नव्हतं, कशाचा वापर केला, किलोग्रामचा. कारण आपल्याला माहिती आहे 1 kg आपल्याला लवकर लक्षात येतं 1 kg, परंतु 1 kg मध्ये किती ग्राम असतात, 1000 ग्राम असतात. ते छोटं युनिट झालं. आपल्याला ग्राममध्ये मोजण्यापेक्षा काय किलोग्राममध्ये जास्त सोयीस्कर जातं. ठीक आहे, टाईमसाठी सेकंद तर आहेच. ही सिस्टीम कोणती झाली, MKS सिस्टीम. आता ह्या सर्व सिस्टीम झाल्यानंतर आणखी एक सिस्टीम आली, त्या सिस्टीमला नाव ठेवण्यात आलं SI सिस्टीम. तर या SI सिस्टीमचं काय म्हणणं आहे पहा. ब्रिटिशमध्ये FPS फूट वापरायचे लेंथ मोजायसाठी, पाऊंड वापरायचे. CGS मध्ये सेंटीमीटर आहे, ग्राम आहे. MKS मध्ये काय आहे, मीटर आहे, किलोग्राम आहे आणि सेकंद आहे. परंतु जसा जसा समोर वेळ निघत गेला, वेगवेगळे सायंटिस्ट लोक वेगवेगळे शोध लावत गेले, खूप साऱ्या गोष्टींचं मेजरमेंट करण्याची गरज पडायला लागली. सोबतच संवाद वाढू लागला. काय वाढू लागला, संवाद वाढू लागला, कन्व्हर्सेशन वाढू लागला, एकमेकांशी कॉन्टॅक्ट वाढून राहिले. या देशाचे त्या देशांसोबत काय व्हायला लागले, कॉन्टॅक्ट व्हायला लागले. मग कॉन्टॅक्ट व्हायला लागल्यानंतर काय, ह्या अडचणी निर्माण झाल्या की ब्रिटिशमधला एक सायंटिस्ट म्हणत होता की नाही हे 10 पाऊंड आहे, आणि तोच जर का इकडला पाहिला एखादा फ्रेंचमधला जर का पाहिला तर फ्रेंच म्हणत होता नाही ते 10 पाऊंड म्हणजे काय, ते की आपल्याला समजत नाही भाऊ, तुम्हाला काय हे किलोग्राममध्ये असेल तर सांगा. अडचणी येत होत्या कारण ते पाऊंड शिकले होते, यांनाही किलोग्राम माहीत होतं. मग त्यांना हे शोधत बसावं लागत होतं 1 पाऊंड म्हणजे किती किलोग्राम, ह्या सगळ्या गोष्टी अडचणींना त्यांना फेस करावा लागत होता. तसंच सपोज जर का आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, एक एरोप्लेन आहे, एक एरोप्लेन निघालं कुठनं, ब्रिटिशवरनं एक एरोप्लेन निघालं. तिथून त्याची स्पीड होती 50 मीटर पर सेकंद. किती स्पीड होती, 50 मीटर पर सेकंद. वर गेल्यानंतर, हाईटवर गेल्यानंतर 50 मीटर पर सेकंद, या 50 तर नाही ऑब्व्हियसली जास्तच असेल, 100-200 मीटर पर सेकंद असेल, जास्तच असेल. तर त्या स्पीडने तो निघाला. आता तो उडत ऑब्व्हियसली हवेत उडून राहिला, तर ते कुठेही उडतो, हवेत उडता काय आला, फ्रेंच राज्याच्या वरून उडायला लागला. ओके, एरोप्लेन कुठून उडायला लागलं, निघालं कुठून, ब्रिटिशवरनं, उडायला लागलं कुठं, आता कुठपर्यंत आलं उडत फ्रेंचपर्यंत आलं. आता प्रत्येक देशामध्ये काय असायचे त्याचे युनिट्स, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याचे ऑफिसेस असायचे की ते वातावरण पाहून नेमकं वरचं वातावरण कसं आहे, स्पेसमधलं वातावरण कसं आहे, त्या वातावरणाचा अभ्यास करून इन्स्ट्रक्शन जात होते. जो पायलट आहे, जो एरोप्लेन चालवतो, त्याच्याकडे इन्स्ट्रक्शन जातात की आता समोर वातावरण थोडं खराब आहे, तुम्हाला स्पीड कमी करावं लागेल, किंवा समोर वातावरण एकदम क्लिअर आहे, तुम्ही इझिली ज्या स्पीडने आहे त्या स्पीडने चालत जाऊ शकता. ओके, असे इन्स्ट्रक्शन जायचे. तो निघाला होता ब्रिटिशवरनं. ब्रिटिशवाल्यांनी त्यांना सांगितलं की तुला 200 मीटर पर सेकंड या स्पीडनं तुला जायचं आहे. परंतु समोर गेल्यानंतर जसा तो फ्रेंचच्या राज्याच्या वर आला उडत, त्यावेळेला फ्रेंचमधून त्याला असा सिग्नल गेला पायलटला की तुम्हाला एवढ्या फूट पर सेकंद तुम्हाला समोर जायचं आहे. ओके, किंवा एवढ्या किलोमीटर पर सेकंद तुम्हाला समोर जायचं आहे. आता तो पायलट गोंधळात पडून जायचा, कारण तो पायलट होता कुठला, तो पायलट होता ब्रिटिशमधला.
त्याला काय शिकवलेलं होतं, तो काय शिकत होता, त्याला माहीत होतं की आपल्याला हे कशात वापरायचं आहे, सॉरी उलट झालं बहुतेक, हां ठीक आहे, इट्स ओके. फ्रेंचमध्ये सॉरी ब्रिटिशमध्ये काय फूटमध्ये असायचं आणि यामध्ये काय असायचं सेंटीमीटरमध्ये. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु एक पायलट आहे, तो कुठचा तरी आहे, तो शिकलेला आहे मीटर पर सेकंडची भाषा, परंतु त्याला दुसऱ्या देशातून सिग्नल येतो फूट पर सेकंडची भाषा. आता तो काय समजत, त्याला समजत नव्हतं की नेमकं कितीच्या स्पीडनं जायचं आणि कितीच्या स्पीडनं नाही जायचं. तर असे हे एक एक्झाम्पल आहे, ॲक्च्युअलमध्ये असं झालं नाही पण हे एक्झाम्पल आहे. तर अशा अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या. ओके, मग ह्या अडचणी निर्माण होऊ नये, ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून एक सर्व जनरल कॉन्फरन्स भरवण्यात आली, की ज्या जनरल कॉन्फरन्सचं नाव असतं जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट. जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट. वेट्स अँड मेजरमेंटवर काय भरवण्यात आली, एक कॉन्फरन्स भरवण्यात आली, एक सभा भरवण्यात आली, की त्या सभामध्ये खूप साऱ्या देशाचे सायंटिस्ट लोक तिथं आले की ज्यांनी मेजरमेंट केलेलं आहे. आणि त्या कॉन्फरन्समध्ये, ही कॉन्फरन्स आय थिंक 1965 मध्ये सर्वात पहिली झाली, त्यानंतर एक आणखी झाली 1971 मध्ये. मग त्यामध्ये असं ठरवण्यात आलं, त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरवण्यात आलं, त्यांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास केला, सर्व गोष्टीचा विचार केला की आपल्याला ह्या अडचणी यामध्ये येत आहेत. ह्या अडचणी जर का दूर करायच्या असतील तर आपल्याला एकच काम करावं लागेल, ते म्हणजे कोणतं, तर ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण युनिव्हर्समध्ये, ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्याला एकाच सिस्टीमचा वापर करावा लागेल, एकच सिस्टीमचा वापर करावा लागेल सर्वांनी मिळून. म्हणजे सर्वांनी असं ठरवून घ्यायचं, जर का मास मोजायचं असेल तर ते फक्त आणि फक्त किलोग्राममध्येच मोजलं गेलं पाहिजे. हां, मग तुमच्या सोयीसाठी तुम्ही किलोग्रामला छोटं करा, कारण किलोग्रामवर तुम्ही ग्रामवर येसाल, ग्रामवरनं मिलीग्रामवर येसाल, नो डाऊट. किलोग्रामवरनं आणखी तुम्ही समोर जासाल, टन वगैरे म्हणतो आपण, क्विंटल म्हणतो, टन म्हणतो, हे समोर येत जातात. परंतु एक बेसिक युनिट ठरवून घ्यायचं, कशाचं, मासचं, कोणतं, किलोग्राम असं ठरवून घ्यायचं, की कोणत्याही देशात तुम्ही गेले तरी किलोग्राम हे त्यांना वेल नोन असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही वापरता इथं पायली, तुम्ही म्हणता 2 पायली, आणि तिकडे जाऊन बाहेर देशात जर का गेले किंवा दुसऱ्याच आपल्या महाराष्ट्र आपल्या राज्यातच जर का किंवा आपल्याच देशात कोणत्या दुसऱ्या राज्यात गेले तर त्याला पायली म्हणजे काय माहीत नसते. तुम्ही त्याला म्हणता 2 पायली दळण दे, 2 पायल्या गहू दे, तो तुम्हाला सर्वात प्रश्न हाच करेल की पायली म्हणजे काय, मला पायली समजत नाही भाऊ, तू किलोग्राममध्ये येशील तर सांग, तर मी तुला देतो, असा तो काय करेल, त्याला प्रश्न करेल. मग ह्या अडचणी व्हावं नको म्हणून मासचं युनिट ठरवण्यात आलं, मासचं युनिट ठरवण्यात आलं किलोग्राम, मासचं युनिट ठरवण्यात आलं किलोग्राम. तसंच लेनचं युनिट ठरवण्यात आलं मीटर, लेनचं युनिट ठरवण्यात आलं मीटर. आणि टाईमचं युनिट काय आहे, सेकंद. सेकंद हे सुरुवातीपासून सेकंदच आहे. तर त्या सिस्टीममध्ये काय ठरवण्यात आले, हे युनिट ठरवण्यात आले. ॲक्च्युअलमध्ये MKS सिस्टीम जी आहे त्यालाच त्यांनी रेफर केलं आणि त्याचा वापर करून हे काय केली, सिस्टीम बनवली. मग आता नंतर हे सर्व मिळून एक सिस्टीम तयार झाली. सॉरी, या सर्व सिस्टीमला, ह्या जे 3 सिस्टीम आहे, या तीनही सिस्टीमला एका सिस्टीमने ओव्हरकम केलं. म्हणजेच बघा काय म्हणतो इथे लिहून ठेवलेलं आहे, रिप्लेस केलं. काय म्हणू त्याला आपण, रिप्लेस केलं. आणि नंतर त्या सिस्टीमचं नाव ठेवण्यात आलं, इट इज स्टँड्स फॉर सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. या सिस्टीमचं नाव काय ठेवण्यात आलं, सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. म्हणजे SI चा लॉंग फॉर्म काय आहे, सिस्टीम इंटरनॅशनल. ही कशी सिस्टीम झाली, एक इंटरनॅशनल सिस्टीम झाली. कशी सिस्टीम झाली, इंटरनॅशनल सिस्टीम झाली. आंतरराष्ट्रीय, ऑल ओव्हर द वर्ल्ड, सर्व कंट्रीज त्यांना मान्य करायला लागले. आणि त्या सिस्टीममध्ये ठरवण्यात आलं की मास कशात, किलोग्राम, लेंथ कशात, मीटर, आणि टाइम कशात, सेकंद. मग आता किलोग्राम म्हटलं म्हणजे मास आलं, हे सर्वांना माहिती पडलं. मग आता आपल्या सोयीनुसार जसे जसे तुम्ही लोकल लेवलवर, ग्राउंड लेवलवर जे जे वापर करसाल ते युनिट आपल्या सोयीसाठी, नो डाऊट. परंतु एक इंटरनॅशनल युनिट मासचं कोणतं बनलं, किलोग्राम हे मासचं इंटरनॅशनल युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड युनिट बनलं. लेन्सचं मीटर बनलं आणि टाईमचं सेकंद बनलं. आणि त्या सिस्टीमलाच म्हटलं जातं SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स, सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट्स. ओके, आलं लक्षात मग तुमच्या काय आहे. आणि या जेव्हापासून SI सिस्टीम आली, या SI सिस्टीमने सर्व सिस्टीमला काय केलं, रिप्लेस केलं. म्हणजे या सर्व सिस्टीमला काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर नवीन एक सिस्टीम तयार झाली. त्या सिस्टीमला म्हटलं जातं SI सिस्टीम. ओके, आणि जे युनिट्स मी सांगितलं तुम्हाला, मीटर झालं, ओके, किलोग्राम झालं, मीटर पर सेकंद, ओके, हे सर्व SI युनिट्स आहेत. ते SI युनिट म्हणजेच काय, हेच आहेत ते SI युनिट.
हेच आहे ते SI युनिट. म्हणजे या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये, इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंटमध्ये हे ठरवण्यात आलं की हे युनिट आजपासून सर्वांनी यूज करायचे. सर्वांनी यूज करायचे म्हणजे आता कोणालाच कन्फ्युजन होणार नाही. आता कोणालाच कन्फ्युजन होणार नाही. सर्व एकाच युनिटचा वापर करून काय करू, मेजरमेंट करू. आणि तेव्हापासून मग सर्व गोष्टी फिजिक्समध्ये काय झाल्या, सोयीस्कर झाल्या. खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सोयीचं झालं. ओके, so this is all about the different systems of unit. There are the 4 systems of unit. First one is FPS, second one is CGS, third one is MKS, and the last one is SI system. And finally SI system replace all other systems of unit. SI system ने काय केलं, सर्व सिस्टीमला रिप्लेस केलं. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून काय करायचं, नोट्स ह्या लिहून घ्यायच्या आहेत. ओके, चला तर मग समजलं तुम्हाला. आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं युनिट्स, गुड युनिट काय असतं, प्रॉपर्टीज ऑफ गुड युनिट काय असतात, आणि वेगवेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट काय असतात याचा स्टडी आपण केला. ठीक आहे, आता याच्या समोरचा टॉपिक जो आहे तो आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, ठीक आहे, थँक्यू.